हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण कुठे आलेलो आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडलं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण आलेलो आहे ट्रॅम्पोलिन पार्क मोशी येथे, जिचं भोसरीच्या अलीकडे आहे, गंधर्व सिटीच्या साईडलाच आहे. तर या ठिकाणी आपण एंट्री केल्यानंतरच आपले सगळ्यांचे लाडके आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची खूप छान फ्रेम वगैरे डेकोरेशन केलेलं आहे आणि बाजूलाच काही सेल्फी पॉईंट पण आहे, तुम्ही बघू शकतात. तर आतमध्ये आलं तर इथं तिकीट असतं, म्हणजे आपलं जसं ATM कार्ड असतं तसं एक तिकीट असतं. तिथे ATM कार्डसारखंच असतं. तिथे ते स्वॅप करायला जातात. म्हणजे आपण जर 500 रुपयाचं तिकीट 500 रुपये भरले तर आपल्याला त्याच्यात 700 रुपये भेटतात. 700 रुपये भेटले आणि त्याच्यात प्रत्येक सेक्शनचे 250, म्हणजे जसं जसं सेक्शन असेल तसं ते ठरलेले आहे प्राईस. तिथं आम्ही अगोदर 500चंच काढलेलं होतं, ज्याच्यामध्ये 700 रुपये आपल्याला व्हाउचर आलं होतं. त्यामध्ये आपण आतमध्ये गेल्यानंतर ठरवायचं आहे की म्हणजे कोणत्या सेक्शनला जायचं आहे. ते तुम्हाला दाखवतेच, कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि अगोदर इथे एवढ्या प्रकारच्या गेमिंग असतात नाही का, लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. पण तशी कॉस्ट पण खूप आहे. आपण एकदा आलो तर ते बेटर आहे, पण असं परत परत येण्यासारखं नाही आहे, कारण इथले कॉस्ट खूप आहे. म्हणजे एका सेक्शनचे 250 रुपये. आणि तुम्हाला माहितीच आहे मुलांचं कसं असतं की आपण नवीन एखादी गेम बघितली का तीच खेळायची असते. ते एकदा ट्रॅम्पोलिन एकदा ठीक आहे, जम्पिंग जॉय म्हणजे असं मुलाला एन्जॉय करण्यासाठी एकदा व्हिजिट द्यायला, पण सारखं सारखं जायला ते परवडेबल नाही आहे. पण आर्यनची खूपच इच्छा होती जायचं, कारण त्याने 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं होतं, त्यामुळे त्याची खूपच चाललं होतं, पप्पा आपल्याला इथं जायचं आहे, इथं जायचं आहे. तर म्हटलं चला आपण जाऊया, कारण खूप दिवसापासून म्हणत होता. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप लहान मुलांचे गेमिंग वगैरे होते. तर आर्यन त्यांना पण एका सेक्शनला आपण नेलं होतं, 2 सेक्शन नेलं होतं, एक किड्स झोन आणि एक जम्पिंग जॉयचं होतं. तर बघा तिथं खूप म्हणजे सेक्शन आहे. आणि लहान मुलांसाठी तर खेळणे जे किड्स झोन आहे तिथं भरपूर आहे. आणि इथं सगळे मोठे मुलं आणि एका झोनचे समजा 250 रुपये असले तर तिथं आपण 45 मिनटं ते थांबू शकतात. आणि त्यानंतर असं प्रत्येक सेक्शनचा टाईम आणि प्राईस वेगवेगळे होतात. तर आर्यन आणि शर्वरी तर खूप मस्ती करत होते आणि त्यांना इतकं भारी वाटत होतं इथं खेळायला. तर आम्ही बाहेरच होतो, कारण ते बाजूने सगळं पॅक केलं होतं, फक्त मुलांनाच आतमध्ये एंट्री होती. आणि तिथं आपल्याला त्या तिकीटबरोबर आपल्याला एक मुलांना सॉक्स पण भेटतात. ते सॉक्स घालूनच आतमध्ये एंट्री असते, तशी एंट्री नसते. तर आतमध्ये फक्त चाइल्डच असतात, पॅरेंट बाजूला असतात. दुसरे सेक्शन पण होते, तिथं पण पॅरेंट पण खेळू म्हणजे पॅरेंट पण त्या गेमिंग हँडल करू शकत होते, पण प्रत्येकाची फीज वेगवेगळी होती. शर्वीची बघा किती छान मस्ती चाललेली आहे. मुलांना कधीतरी असं बाहेर घेऊन जायला भारी वाटतं, पण सारखं सारखं असं या स्पॉटला येणं आपल्यासारख्याला परवडेल नाही, म्हणजे कोणालाच नाही, कारण तिथं कॉस्ट खूप आहे अशा प्रकारे. आणि तिथं नाश्त्याची वगैरे पूर्ण म्हणजे आपल्या पैशानेच आपण घ्यायचं आहे, पण म्हणजे असं सँडविच वगैरे भरपूर टाईप होते. आधी जर आपल्याला कंटाळा आला तर आपण तिथं जाऊन ब्रेकफास्ट घेऊन पुन्हा येऊ शकतो. 45 मिनटं, पण 45 मिनटामध्ये जास्त तुम्ही जर ठरवलं 10-15 मिनटं इकडे जायचं तिकडे जायचं असं नाही. 45 मिनटं मुलं एवढ्या वेळ खेळतच नाही, 10-15 मिनटातच त्यांचं खेळण्याचं मन भरून जातं. पण दुसरे पण गेमिंग असतात ते पण त्यांना खेळायला म्हणजे त्यांना बाकीच्या मुलांकडे बघून त्यांना पण खेळायची इच्छा होते. त्यानंतर आम्ही तर किड्स झोनमध्ये आलो. किड्स झोनमध्ये पण एवढं छान होतं ना, खेळण्यासाठी भरपूर होतं, म्हणजे लहान मुलांसाठी. तुम्हाला माहितीच आहे आर्यनला ॲक्टिव्हिटी खूप आवडतात. बाकीच्या मुलांचं वेगळं आणि त्याचं वेगळं चाललेलं होतं. तिथं तो असं काहीतरी बनवून मला म्हणत होतं, मम्मी तुला खायचं का, त्याच्यासाठी जेवण वगैरे बनवतो. आणि इथं म्हणजे एक पॅरेंटला एंट्री होती, इथं मी आतमध्ये गेले होते, त्याचे पप्पा आहे ते बाहेरच थांबले होते. तिथं भरपूर म्हणजे संडे मंडे बाकीचे असे नाही का ॲक्टिव्हिटी होते लहान मुलांसाठी, ज्या की त्यांना आवडतात. म्हणजे तिथं आर्यनची पण अशी छोट्या खेळणी वगैरे भरपूर होत्या. किड झोनमध्ये भरपूर लहान मुलांसाठी खेळायसाठी आहे. तिथं खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदा ज्या सेक्शनला गेलो होतो तिथं फक्त जम्पिंग म्हणजे फक्त तुम्ही उड्या मारायचं होतं, बाकी काही नव्हतं. पण या सेक्शनला आल्यानंतर इथे भरपूर खेळण्यासाठी होतं. तर पहिल्यांदा 250, 500 तिथंच गेले होते, फक्त त्यातले 200 उरले होते. पुन्हा आम्ही 250चा रिचार्ज केला आणि इथं आर्यन आणि शर्विलची चालली होती मस्ती, दोघं पण एन्जॉय करत. इथं पण 45 मिनिटच होते. तर इथं लहान लहान मुलांना असं कधीतरी एन्जॉय करायला भारी वाटतं, म्हणजे असं त्यांना खेळायला आणि
सिटीत कसं जास्त त्यांना बाहेर नसतं, गावाकडे असं कंटिन्यू बाहेर असतं, त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाही. पण सिटीत ते असं आतमध्ये राहून राहून खूप मुलं असे चिडखोर बांधतात नाही का, म्हणजे ज्यांची चिडचिड होते. असं कधीतरी भारी हे ठिकाण. ही मोशीमधून जवळच आहे, म्हणजे गंधर्व सिटी आहे. तिथे जवळ पाचच्या बाजूला गंधर्व सिटी आहे. भारी आहे म्हणजे लहान मुलांसाठी, आणि तशी कॉस्ट पण खूप आहे. आपल्याला जायचं असं तर आपण जाऊ शकता. त्यानंतर आर्यन आणि लहान लहान मुलं इतके घाबरत होते जायला, पण शर्विल अजिबात घाबरत होता, कारण त्याला असं कुठं पण लटकायला वगैरे खूप आवडतं. पण तो पण छान तिथे त्याने एन्जॉय केलं भरपूर. अगोदर त्याला भीती वाटत होती वरती जायची, पण तो हळूहळू बरोबर गेला. आणि बाकीचे मुलं पण होते, ते पण खूप छान एन्जॉय करत होते. शर्विलचा पण एन्जॉय चालूच होता. तर तुम्ही आसपासच्या याच्यामध्ये राहत असाल एरियामध्ये, तुम्ही पण आपल्या मुलांना एकदा घेऊन जाऊ शकता. कॉस्ट आहे, पण कधी एखाद्या वेळेस जायला काही हरकत नाही. त्यानंतर इथं पण चालू होते आर्यन शर्विलची, म्हणजे लहान मुलांसाठी खूप खेळणे ह्या झोनला, तरी किड झोनला झोका अशा भरपूर म्हणजे लहान मुलांसाठी इथं आहे. त्या आर्यनने बनवलं होतं जेवण, आणि मला म्हणत होतं चल मम्मी किचनमध्ये माझं जेवण जेवायला. आणि त्याचप्रमाणे इथं पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या. इथं आर्यनचं नाव काढत होता, शोधत होता, पण त्याला काही आर लवकर शोधत असतं तर केव्हा जमत होतं, मम्मी मी फार थकलोय. तोपर्यंत शर्विल इकडे दुसराच खेळ खेळत होते. असं एकदम असं म्हणजे चौकन आहे, असं बॉक्स टाईप, त्याच्यामध्ये असं नाही का आपले मठ वगैरे त्या टाईपमध्ये त्यात खेळणी टाकायची, तसं आहे. आणि इथं बघा शिवाजी महाराजांचं एवढे छान डेकोरेशन केले, त्यांची मूर्ती वगैरे एक नंबर होते. मी त्याचं पण थोडंसं घेतलं आहे व्हिडिओ, तर खरंच खूप भारी होतं, म्हणजे आतमध्ये डेकोरेशन छान होतं. शिवाजी महाराजांचं तर मला तर खूप आवडलं सगळ्यात जास्त. त्यानंतर आम्ही थोडे सेल्फी पॉईंट घेतले. कसे वाटले आजचा आमचा व्हिडिओ? आवडला तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून